मानदुखी किंवा कंबरदुखीचा त्रास ज्या मंडळींना आहे त्या मंडळींचं पोस्चर करेक्शन करणे हे अत्यंत आवश्यक असतं। दिवसभराच्या बैठकीमध्ये काम करण्याच्या पद्धतीमध्ये ज्या पद्धतीने आपण बसतो आणि ज्या पद्धतीने आपण उभं राहतो त्या पद्धतींमध्ये जर का थोडासा बदल केला तर मानदुखी आणि कंबरदुखी लक्षणीय कमी होऊ शकते। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जे लोक सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये काम करतात, दिवसभरातला जास्तीत जास्त वेळ हा कम्प्युटरवरती काम करतात, त्यांचे हात बराचसा वेळ असे असतात आणि मान थोडीशी पुढे झुकलेली असते। यामुळे सर्वायकलचा जो हा वरचा भाग आहे या ठिकाणी एक हम्प आलेला दिसतो, थोडासा फुगवटा आलेला दिसतो। हा फुगवटा असणे हे अत्यंत घातक आहे, अजिबात चांगलं नाहीये। हा फुगवटा नसावा आणि मानदुखीचा त्रास होऊ नये याच्याकरता नेक रोटेशनचे एक्सरसाइजेस रोज करावे। म्हणजे मान आधी डावीकडून पूर्ण उजवीकडे हळूहळू फिरवावी आणि मग परत उजवीकडून डावीकडे असं एका बाजूने 3 वेळा आणि दुसऱ्या बाजूने पण 3 वेळा असं रोज सकाळी हा व्यायाम करणे अत्यंत आवश्यक आहे। त्याचबरोबर ज्यांचं कम्प्युटरवरती खूप जास्त काम आहे अशी ज्यांची पोझिशन आहे त्यांनी दर 20 ते 25 मिनिटांच्या नंतर थोडासा ब्रेक घ्यावा 2 ते 2.5 मिनिटाचा आणि अशा पद्धतीने हाताचे स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस, मानेचं हलकं रोटेशन हे करणं अत्यंत आवश्यक आहे। आता पुढे चालून अशा मंडळींना सर्वायकल स्पॉन्डिलायटिस सारखे त्रास हे होऊ शकतात। त्याचबरोबर ज्यांचं खुर्चीवरती बसून काम आहे, ऑफिसची चेअर जरी एर्गोनॉमिक असली तरी सुद्धा कमरेच्या मध्य भागामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी आपलं माकड हाड असतं त्या भागी थोडीशी रेस्ट दिली जावी। याच्यासाठी खुर्चीवरती बसून काम करणाऱ्यांनी सुद्धा दर 20 ते 25 मिनिटांनी 2 ते 3 मिनिटाचा ब्रेक घ्यावा आणि अशा पद्धतीने बॅकवर्ड बेंडिंगचा सराव करावा। बॅकवर्ड बेंडिंग म्हणजे आपला जो पाठीचा कणा आहे तो उलटा वाकला पाहिजे। आपण जनरली पुढे वागतो असं, त्याच्याऐवजी उलट वाकायचं। ज्या लोकांना कंबरदुखीचा त्रास आहे त्यांना बॅकवर्ड बेंडिंग मुळे खूप लाभ होतो। हे अवश्य करून बघा आणि अशा अजून टिप्स साठी आपण मला YouTube वरती सबस्क्राईब करा आणि Instagram वरती फॉलो करा।